तिकडे ठाण्यामध्ये शिवसेनेचे 5 उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेले आहेत। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये 2 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेतलेली आहे। एका ठिकाणी राष्ट्रवादीच्या माघारीमुळे शिवसेना उमेदवार विजयी झालेला आहे। ठाण्यामधली स्थिती आहे। ठाण्यामधनं ही महत्त्वाची अपडेट पुढे येते आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत। तर याच विषयी आपण अधिक बोलूया। ठाण्यातला प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, ठाण्यात शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध विजयी। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये खरं तर 2 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेनेच माघार घेतली। नेमकं काय घडलं? गुरु, एक अपडेट सर्वात आधी द्यावी लागेल, कारण आता शिंदेच्या शिवसेनेचे एकूणच 6 उमेदवार जे आहेत ते आता बिनविरोध जे आहेत ते निवडून आलेले पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरती, ठाण्यातल्या निवासस्थानावरती काल खूप मोठी खलबत जी आहे ती पाहायला मिळालेली होती। जे नाराज उमेदवार आहेत, जे बंडखोर उमेदवार आहेत, त्यांना माघारी घेण्याची विनंती जी आहे ती करण्यात आलेली होती। आणि आज जर आपण पाहिलं तर एकूण 6 शिंदेच्या शिवसेनेतनं उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। सगळ्यात पहिलं जे खातं उघडलं असेल ते शिवसेनेचे जे नेते आहेत रवींद्र फाटक यांच्या पत्नीने, त्यांच्यासमोर जे आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला। मात्र त्यांनी आज तो उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। तर मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आल्यामुळे त्यांची बिनविरोध जी आहे ती निवड झालेली पहिली पाहायला मिळाली। तर प्रभाग क्रमांक 18 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या सुगदा मोरे या विजयी झालेल्या आहेत। त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार वैशाली पवार यांनी माघार घेतलेली आहे। तर मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो अवैध ठरवण्यात आलेला आहे। तर प्रभाग क्रमांक 17 मधून एकता भोईर यांची देखील बिनविरोध निवड झालेली पाहायला मिळते, कारण त्यांच्यासमोर कोणत्याही मोठ्या पक्षाने उमेदवार जो आहे तो दिलेला नव्हता। त्यामुळे त्यांचा विजय जो आहे तो निश्चित झालेला आहे। काल जी खलबत झाली त्यांना यश येताना एकूणच आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद निकेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।